हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल फार्मा स्टुडंट लाईफ ब्लॉग. तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत ठाणे महानगरपालिका भरतीसाठी स्पेसिफिकली फार्मासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याबद्दल बघूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पुढील अभ्यासक्रमासाठी. तर विविध पदं दिलेत, विशेष शिक्षक म्हणजे अस्थिव्यंग वगैरे. तर आपण जाऊयात डायरेक्ट आपल्या आरोग्य सेवकाच्या याच्यावर. तर तुम्ही बघत असणार तर पेज नंबर 27 आय गेस. तर 27वर म्हणजे वैद्यकीयच्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी ही पोस्ट दिलेली आहे. तर औषध निर्माण पदनाम बघा इथं दिलेलं आहे, औषध निर्माण अधिकारी गट क. तर हे तुम्ही बघणार तर इथं तुम्हाला भेटून जाईल. वेतन श्रेणी जी की वरती मेन्शन केली आहे 29,200 ते 92,200. जात प्रवर्ग दिलेला आहे, म्हणजे तुमच्या कास्टनुसार इथं सर्व काही त्यांनी मेन्शन करून दिलं की पदसंख्या टोटल त्या याच्यासाठी किती पात्र आहेत. टोटल एकूण 36 पद आहेत मित्रांनो. या 36 पदांमधून नक्कीच एक पद हे तुमचं असेल. त्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा आतापासूनच देतो. तर त्याचा तुम्ही बघणार तर शैक्षणिक पात्रता दिली फार्मसी काउन्सिलच्या मान्यता प्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी म्हणजे बी फार्म. तुम्हाला बी फार्म असणं गरजेचं आहे मित्रांनो. बी फार्म असला तर तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहात. तुम्ही बी फार्म पदवीधर नसाल तर तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत. तर नक्की तुम्ही जर बी फार्मा केला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरा, आणि तेही फार्मसी काउन्सिलच्या मान्यता प्राप्त कॉलेजमधून. ओके. नंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. हे स्पेसिफिकली त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे की किमान 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही शासकीय असाल किंवा निमशासकीय कोणत्याही संस्थेमध्ये जर औषध निर्माण अधिकारी किंवा समकक्ष कामाचा म्हणजे त्यांच्या अंडर किंवा तिथे काम केलं असेल 3 वर्ष, किमान 3 म्हटले तर 3 वर्षाचा अनुभव असेल तर नक्की तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि तिसरा पॉईंट दिला आहे त्यांनी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं 3 वर्षाचा अनुभव हा मॅन्डेटरी केला आहे बघणार तर त्यानुसार तुम्ही फॉर्म भरताना नीट बघा, वाचा आणि मग फॉर्म भरायला सुरुवात करा. त्यानंतर अजून बरेचसे इथं विविध पदं दिली, त्यानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता दिली. पूर्ण वाचणार तर तुम्हाला तुमची इतर पदं असतील तेही तुम्हाला समजून जाते. त्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये त्यांचं दिलेलं आहे की तुमचं काय कसं राहील, म्हणजे पदनिहाय कशी वर्गवारी केली वगैरे सर्व. तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढची अपडेट ही लगेच भेटत राहील. जय शिवराय, जय खानदेश.